ग्रेट मराठा परिवाराने 20 मुलांची घरे बांधून दिलेली आहेत. त्यानंतर परिसरातील प्रत्येक आयोजकांना जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा कुठलाही सामाजिक उपक्रम असू द्या, दादांच्या हस्ते सड मदत केली जाते. सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांना नेहमीच आमचे मोहनदादा प्रोत्साहित करत असतात. लग्न समारंभ असो वा कोणाला वैद्यकीय गरज भासत असो, नेहमीच त्यांच्या कार्याला त्यांची उपस्थिती असते. जव्हार आश्रमशाळा येडे अनाथ मुलांना कपडे, खाऊ वाटप तसेच क्रिकेट साहित्य वाटप ते नेहमीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त करत असतात. तसेच द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने भविष्यात खो खो, कॅरम, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल तसेच इतर खेळांना देखील प्राधान्य देताना स्पर्धेचं नियोजन करण्यात येणार आहे. आणि खरंच कोणाकडे प्रतिभा असेल आणि आर्थिक चणचण असेल तर त्या खेळाडूला लेदर क्रिकेटच्या प्रशिक्षणाचा खर्च देखील द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशन करणार आहे. तर वेगवेगळी कार्य आहेत जी द ग्रेट मराठा परिवार नेहमीच करत असते आणि खरंच प्रमोदजी या कार्यांना नक्कीच सलाम असेल, कारण ह्या कार्य करणं मग खाऊ गोष्ट नाही आहे. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो विविध कार्यक्रम, विविध सामाजिक सेवा आपण मोहनदादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणून आज लहान मुलांना जरी विचारलं ना मोहनदादा कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, तर ते डेफिनेटली त्यांच्या मात्र मनाच्या अंतकरणापासून म्हणतील की मोहनदादा द ग्रेट पर्सन. कारण जबरदस्त एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले तुम्हा सर्वांचे लाडके मोहनदादा यांना मानाचा मुजरा असेल. म्हणून मी म्हणतो ना, जीवन जगायचे असेल तर असे जगा की जगल्यासारखे वाटले पाहिजे. दुसऱ्यांसाठी झटताना थोडं रक्तही आटले पाहिजे आणि आपण अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगतोय हे आपल्या मनालाही पटले पाहिजे. आणि असेच आमचे मोहनदादा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. फक्त क्रिकेट नाही आहे, क्रिकेट निमित्त आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं सामाजिक सेवेमध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. आज मान्यवर मंडळी या स्पर्धेला उपस्थित झालेत. वेळ कोणाला मिळत नसतो मनीष, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. धन्यवाद. पहिला बॉल क्रॉस बॅटेड, व्यवस्थित बॅटच्या मध्यावर बॉलला घेताल आणि या बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग रिजमध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे. थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधीमध्ये 2 बॅटर्स तुम्हाला प्रिन्स 11 कासार वडवली संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. अयूब शेख आणि अयूब शेखची साथ देण्यासाठी पंकज गोंधळे तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. आणि या षटकाची सुरुवात ॲज अ बॉलर ॲज युज्युअल ॲज एक्सपेक्टेड श्रीकांत शेट्टी करतोय. 2 धावा धावपकावर आहेत आणि आता मात्र करो वा मरो अशी परिस्थिती या दोन्ही संघांसमोर असणार आहे. डू ऑर डाय मॅच. सेकंड बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल्लर लेनचा बॉल होता, त्या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर होऊ शकला नाहीये आणि कधी कधी एक्सपेक्टेड नसतो कुठल्याही बॅटरला की पुढील येणारा बॉल हा फुल टॉस असणार आहे आणि त्याचमुळे या मेजबानीचा स्वीकार करता आला नाही या अयूबला. अयूब देखील थोडासा नाराज निराश असेल. खरं तर मोठा फटका या स्ट्रो बॉलवर येऊ शकला असता पण तयारीत नव्हता आणि त्याचमुळे थोडासा निराश नाराज पाहायला मिळतोय अयूब शेख. जबरदस्त एक टेनिस क्रिकेट विश्वातील अनमोल रत्न कासार वडवली गावातून बिलॉंग करताना 2 बाईक एकाच मैदानात मिळवणारा यंदाच्या वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये आपण पाहू शकलात. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल की नाही, मात्र यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड जबरदस्त पाहायला मिळतं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. अयूब शेख नावाचं वादळ आज काही घोंगावलेलं नाहीये, फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग राहिलाय मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. जुनेदने मात्र या वेळेला व्यवस्थित घेतला झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. खूप चांगला एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना जुनेदने केलेला आहे आणि म्हणतात ना की खेळ असा केला की प्रतिस्पर्धी संघाने विचार केला नाही पाहिजे आणि तसाच खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण जवळपास हा षटकार होता पण समय सूचक राहिला आहे आणि प्रसंगबदन दाखवताना खूप चांगला कॅच कॅरी केला सेकंड अटेम्प्टमध्ये. आणि महत्त्वपूर्ण फलंदाज अयूब शेख झेलचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. छोटा पाकिट बडा धमाका आकाश रिपट तुम्हाला आता पाहायला मिळेल खेळताना. पंकज गोंधळे याला देखील अंडरएस्टिमेट करून चालणार आहे पण मात्र आता हा पहिला सामना पंकज गोंधळे खेळतो आणि खरंच त्याला हा चान्स मिळालाय. तो चान्स आपल्या खात्यावर करेल का पाहूया. सन्माननीय जनाब इस्माईल शेख यांचं आगमन झालं, जे मैदानाचे मालक आणि त्यांचं देखील नेहमीच आयोजकांना सहकार्य मिळत असते आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात इस्माईल शेख नेहमीच आवर्जून आयोजकांना सहकार्य करतात. त्यांचं आगमन त्यांचं आम्ही स्वागत करतोय. बॉलर तयार. ओव्हर द विकेट.
यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित बॉलवर बॅटला घेता आला नाही. खरं तर फोर्स करायचा होता बॉलला, पण मात्र फोर्स करताना कनेक्शन प्रॉपर झालं नाही. कुठे जो पवित्रा होता तो चुकला. ऑकवर्ड एफर्ट बाय आकाश श्रीपट. जबरदस्त. आकाश एक चांगला फलंदाज, परंतु श्रीकांत शेट्टीला कोण विसरेल. हे मैदान त्याच्या मात्र खूप ओळखीचं आहे आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज अर्थातच श्रीकांत शेट्टी. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेस बघा फुलवट वेचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयास झालाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतो. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करायचं की नाही करायचं याच संभ्रमात मात्र आकाश राहिला होता. पण पंकज यांचा माइंडसेट होता फक्त एकच धाव आपल्याला पूर्ण करायचे. स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 3 या आकड्यावर. नक्कीच पंकज गोंधळे मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये काय करेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागतं. तुम्हाला ते मात्र पूर्णपणे गुणवत्ता द्यावी लागते. कारण कोणताही मनीष संघ महान नसतो, कोणताही खेळाडू महान नसतो. जेव्हा तो खरी गुणवत्ता आपली सिद्ध करतो तेव्हा तो महान खेळाडू ठरतो, असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलंय. म्हणून तुमची गुणवत्ता, तुमचे एफर्ट मात्र तुम्हाला द्यावे लागतील. 100% द्यावे लागतील. 3 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन पूल करायचा प्रयास झाला होता. फोर्स प्रॉपर लागतोय पण बॉलला एलिव्हेशन मिळत नाही आणि त्याचमुळे बॉल तितकंसं अंतर गाठत नाहीये. डीप मिड विकेट रिजनमध्ये हा बॉल कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. एका षटकाची समाप्ती झाली आणि 1 गडी बाद 4 धावा अशी अधिकृत माहिती आम्हाला आमचे धावसंख्या लेखक विजय कांबळे पोहोचवत आहेत. खूप चांगली कामगिरी यांची सुद्धा राहिलेली आहे. आणि तुम्ही महान या शब्दाचा उल्लेख केला तर एका दिवसात कोणाला महान म्हणता येत नाही. तुम्हाला मात्र तपश्चर्या करावी लागते आणि त्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्य राखावं लागते तरच तुम्ही महान म्हणू शकता. नक्कीच मनीष, मात्र यावेळेला आपण पाहिलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागते, तेव्हा ती मोठी गोष्ट मात्र ऑटोमॅटिक मिळते. आणि नेहमीच यश हे मात्र आपल्याला मेहनतीपासूनच आपल्याला मेहनतीने शिकवलं यश काय असतं. आणि तेच मात्र यावेळेला मेहनत तुम्हाला खूप महत्त्वाची भूमिका असेल. कारण जगातील सर्वात चांगला अनमोल रत्न कोणता आहे तर मेहनत आहे. आणि त्या मेहनतीचं फळ यावेळेला खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळेल. तुम्ही मात्र यावेळेला 100% देता, परंतु कोणत्या अपेक्षेने न करताना यावेळेला आपण एक आज चांगल्या संघामध्ये खेळतोय. आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि या अनुसरून मात्र जेव्हा तुम्ही एका संघातून खेळताना त्यावेळेला एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पंकज गोंधळे एका साईडला आकाश सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालं आणि विजय कांबळे आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 4 धावा फलकावर. पहिलं षटक श्रीकांत शेट्टीच्या नावावर जाईल. अधिराज्य प्रतिबिंब या ठिकाणी उमटवलं गेलं. मुनीश ओव्हर द विकेट बॅकवर्डला जाऊन खूप चांगली स्क्वेअर कट बॉलला पाठवलंय. स्वीपर कव्हर सीमा रेषा पार. गोळीच्या वेगाने बॉल जातोय सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन आणि ग्राउंड स्ट्रोक खूप स्ट्रॉंगला चांगला एक्झिक्यूट केलेला आहे. खरं तर एरियल रूटसाठी पंकज गोंधळे हा ओळखला जातो, पण आता मात्र गांभीर्य ओळखलं या सामन्याचं. फुलटॉस बॉल आता फ्लिक केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. कैलासवासी यशवंत वामन भोईर पॅव्हलियन बॉक्स मध्ये 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. जर पुढच्या बॉलवर चौकार आला तर सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या वतीने 1000, तसेच कुमार रणजितदादा केणी यांच्या वतीने 1000 असे 2000 रुपयाचं बक्षीस मिळू शकेल पंकज गोंधळेला. नक्कीच जबरदस्त. यावेळेला टॅलेंट तुम्ही दाखवा आणि बक्षिसांचे खैरात मोहनदादा पाटील नेहमीच करत असतात. तुमचं टॅलेंट कधी लपत नसतं आणि पंकज गोंधळेचा भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत त्यांनी मात्र योगदान दिलंय. 300चा स्ट्राईक रेट, 2 चौकार आले, 3 चेंडू मात्र फेस केलेत. सुपर बॅटर यावेळेला पाहायला मिळतो. आज मला कासार वडवलीवरून मात्र या टीममध्ये का बोलवलं गेलंय एकंदरीत आपण पाहू शकतात. वाघवीवरून का बोलवलंय कासार वडवली संघामध्ये याचं प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळते पंकज गोंधळे. मॅग्निफिसंट प्लेअर, मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या 12. हो, यावेळेस गती कमी केली बॉलची आणि त्या बॉलला ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र प्रयत्न फसतोय. व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे
आणि गती परिवर्तन केलं गेलं तर मुनिशच्या माध्यमातून आणि आक्रमकता थोडीशी का होईना बहुतेक करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार खर्च केल्यानंतर मात्र कुठेतरी आता परिवर्तनच मदतीस आलेलं आहे मुनिशचं आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक मिळवून देतो. विकेट नाही मिळाला तरी काय झालं, जी रिदम पंकज गोंधळेने पकडली होती ती रिदम ब्रेक करण्याचा हा प्रयत्न यशस्वी करतोय मुनिश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खूप चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल. इज इट 4 और इज इट 6? इज इट मॅक्सिमम 6 रन? साधावा. थँक्यू. प्रत्येकांच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात, तसेच प्रत्येकामध्ये टॅलेंट देखील हा वेगवेगळा असतो. आणि आता जर टॅलेंटचा विचार केला तर पंकज गोंधळे यांच्याकडे जो बॅटिंगचा टॅलेंट आहे तो मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो आणि त्याचा फायदा तो म्हणजे प्रिन्स 11 कासारवडे संघाला होतो. धावसंख्या 18. नक्कीच जबरदस्त पंकज गोंधळेच्या बॅटमधून धावा. अशा सिच्युएशनमध्ये खेळण्यात मात्र कित्येक वेळा आपण पाहिलं पंकज गोंधळेचा हात आहे, कारण जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडलाय तेव्हा तेव्हा संकटातून वर काढण्याचा प्रयत्न पंकज गोंधळेने केला एक फॉर्मॅटमध्ये. आणि आज सुद्धा त्याच पद्धतीने खेळत असताना पॉवर प्लेमध्ये कशी फलंदाजी करायची याचं फॉर एक्झाम्पल ज्वलंत उदाहरण देत असताना आपण पाहू शकताय. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है, त्यामधला पंकज गोंधळे. मॅग्निफिसंट बॅटिंग. राऊंड विकेट मोनिश. पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या बाजूला बॉल कनेक्ट होऊन जाईल मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी एक धाव तर नक्कीच मिळेल. स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी समोर जाऊन हा बॉल अडवला जातो. एका धावी शिवाड धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. आतापर्यंत बॉल्स फेकून झालेत 5. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर षटकार आणि 5व्या बॉलवर 1 विकेट मिळाला नाहीये. पण मात्र तरी देखील तो प्रयत्न मोनिश करतोय की कमीत कमी धावा कशा खर्च करायला हव्यात. पण समोर एक अनुभवी फलंदाज असताना मात्र चांगल्या बॉलला देखील स्ट्रोक चांगले बनवून या ठिकाणी पंकज गोंधळेने धावांचा आलेख वर केलेला आहे. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला आणि पॉवर प्लेचा खूप चांगला पॉवरफुल समाचार पंकज गोंधळेने घेतलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वर. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल आकाश रिपट. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेले आहेत, कारण आकाश रिपट ऑन साईडला जास्त ऍक्टिव्ह असतो. आणि पाहायला मिळालं पुन्हा एकदा बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आकाशचा तडाखा षटकार. आपण पाहिली प्रमोदजी तर लेग स्टिकला हा पिचिंग होणारा हा बॉल होता. स्लाइटली शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल आणि त्या बॉलला खूप चांगलं पिक करताना मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सीमारेषेच्या मधोमध बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. आणि आकाश खेळतोय 7 वर, पंकज खेळतोय 16 वर आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25. नक्कीच पंकज गोंधळे यांनी मात्र जेव्हा शेवटचा चेंडू यावेळेला डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर त्याला काहीतरी कानमंत्र दिला होता की आकाश जर शेवटचा चेंडू जर यावेळेला रिस्पेक्टेबल आला तर त्याला तो मान सन्मान दे, परंतु जर थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू आला तर त्याला मात्र यावेळेला जरूर बाउंड्री लाईनच्या बाहेर घालव. हे काहीतरी कानमंत्र यावेळेला पाहायला मिळाले आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकतात श्रीकांत शेट्टीने 1 षटक 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला, 4चा इकॉनॉमी. परंतु मोनिश या षटकामध्ये खूप महागडा ठरला. आतापर्यंत 25 धावा आणि वैशिष्ट्य काय राहिलं मनीष की 12 चेंडूमध्ये 1 सुद्धा वाईट फेकलेलं नाहीये. हे मात्र वैशिष्ट्य राहिलंय. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी आलेली नाहीये. गोलंदाज यश, गोलंदाजी मार्कवर यश जाधव. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम. यावेळेला मात्र प्रश्न विचारला होता, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक झाला, चेंडू मात्र बाहेर निघणारा यावेळेला पाहायला मिळाला. गुड लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते. यश जाधवची हीच खासियत आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जे आपण पाहतो MBPL ज्याने गाजवले गेले होते तोच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ते सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते मात्र यश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 धावा. एका साईडला उबेद खान आपण पाहू शकाल. सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा हा प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम. यश जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लाइट चेंडू होता. काय अप्रतिम गोलंदाजीचं दृश्य पाहायला मिळतं. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा यश जाधवची कृती खूप छान पद्धतीने पाहायला मिळते.
ब्युटीज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी मनीषी यावेळेला पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. बघा स्टॉक बॉल आहे त्याचा, जो आउटकटर आहे राईट हँडेड बॅटरसाठी, आणि तो आउटकटर बॉल हाताळताना पिचिंग सोबत उंचीवर देखील लक्ष घालतो आणि ती एक जमेची बाजू आहे. यावेळेला तिसऱ्या चेंडूवर आपण पाहू शकतात बॅटचा टॉप एज मजबूर केलं होतं, अडचणीत आणलं होतं. प्रश्न विचारला पंकज गोंधळेला की या चेंडूवर तरी खेळू शकशील का, परंतु नाही उत्तर आलं. आणि यावेळेला मात्र एक बिग विकेट यश जाधवला मिळते. निडर मनाने बेधडक गोलंदाजी करत असताना मात्र फलंदाजाला पाठवलंय बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. या आपण ऐकूया HM साऊंड सिस्टमला. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी आणि सुंदर सॉन्ग यावेळेला पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील यांची देण आज आम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. मोहनदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. म्हणतात ना, कमळाचा जन्म चिखलात व्हावा आणि ते आज राष्ट्रीय फूल म्हणून इतिहासात नाव व्हावं. जन्मा येणे दैवाहाती करणी जगी हसवी, गाणे व्यर्थची कुळ थोरवी. त्याचप्रमाणे जुचंद्र गावाची आन बान शान मान सन्मान अभिमान मोहनदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. यश जाधव काय आक्रमकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीवर, आपल्या परिपूर्ण फिंगरचा उपयोग करत असताना. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला चेंडूला पाहिलं न्याळलं अजित म्हात्रे यांचं 2 हात मात्र यावेळेला थोडेसे खोलवर आपण पाहू शकताय, थोडेसे समांतर आले आणि वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. मनीष काय म्हणशील, कितपर्यंत टार्गेट जाईल, कितपर्यंत आव्हान हे मात्र पाहायला मिळेल 5 षटकांमध्ये? जर बॉलिंगचा विचार केला, मोनिशला वगळलं तर श्रीकांत शेट्टी आणि यश जाधव यांनी मात्र खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. आणि जर अशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर मात्र 45 ते 50 धावांपर्यंत बदल जाऊ शकते. पण अजूनही डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी, अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर काय. एक्झॅक्टली तोच माझा उल्लेख मी करत होतो की अजूनही जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्याचमुळे जर तशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर 40, 45, 50 पर्यंत धावांचा पल्ला जो आहे तो मात्र रोखला जाऊ शकतो, तो म्हणजे टीम रॉयल स्टनर कडून. डेफिनेटली ॲब्सोल्युटली राईट मनीष. यावेळेला आपण पाहू शकता 26 लॉस ऑफ 2 विकेट. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम, दर्जेदार. पुन्हा एकदा काय गोलंदाजीचं पृथक्करण, कसं एक्झॅक्टली वाईट देतील पंच. खेळून झाल्यानंतर मात्र यावेळेला टप्पा मात्र आपण पाहू शकतायत. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र यावेळेला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. ही ताकद बनली गेले, ही मात्र ओळख बनली गेली. यश जाधव हे आता फक्त नाव नाही आहे तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ब्रँड तयार झालाय. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट अँड आउटस्टँडिंग बॉलिंग करत असताना एकच टप्प्यावर एकच धागा पकडून गोलंदाजी करताना आपण पाहू शकतात मिस्टर यश जाधव. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर लेंथ अँड लाईन. यावेळेला पाहिला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रितेश जोशीचा हा फटका यावेळेला मात्र फसतोय आणि फलंदाज प्रितेश जोशी यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र धावांची गती फलकावर 26 लॉस ऑफ 3 विकेट. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट, अप्रतिम. थँक्यू. 26 लॉस ऑफ 3 विकेट. जबरदस्त गोलंदाजी यश जाधवने केलेली. आक्रमकता यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून अप्रतिम पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. पहिला दिवस आपण पाहिला RK दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाने गाजवला. दुसरा दिवस पांजू स्पोर्ट्स पांजू संघ अंतिम 6 मध्ये आला. तिसऱ्या दिवसात आपण पाहिलं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने मात्र अंतिम 6चे दरवाजे ठोठावले. चौथ्या दिवसामध्ये आपण पाहिलात कालच्या दिवसामध्ये सुंदर खेळ करत असताना आपण पाहू शकलात अप्रतिम दर्जेदार
मात्र आपण पाहू शकलात मीरा 11 मालवणी मालाड हा संघ अंतिम 6चे दरवाजे ठोठावले. हे 4 संघ मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष मात्र आजच्या दिवसामध्ये अजून एक जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र जो संघ विजय होईल तो संघ जय बजरंग गोरसई बी या संघाबरोबर मात्र खेळताना पाहायला मिळेल. सुपर मॅच असेल. पण आज जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. फॅन्टॅस्टिक फ्रायडे नक्कीच साजरा केला जातोय. डेफिनेटली यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय उबेद खानच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाज इसरार एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण देत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आज टेनिस क्रिकेट विश्वाला सुगीचे दिवस आलेत आणि आज प्रत्येक खेळाडूला मात्र टप्पा पडल्यानंतर यस ललित भोईर सांगतायत यस इट इज अ वाईट ऑफ्टमच्या खूपच बाहेर असल्या कारणानं मात्र पंच इशारा करत असताना धावांची गती 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती फलकावर 27 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग स्पर्धेचा या आपण पाहू शकतात 5वा दिवस 28 मार्च पासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. खोलवर चेंडू होता, ऑफ साईडला खेळण्याचा इरादा होता परंतु स्टेट ड्राईव्ह खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनेशी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 धावा. आकाशवर पूर्णपणे यावेळेला दारोमदार आहे आणि आकाशने जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडलाय तेव्हा मात्र खूप उंचीवर घेऊन गेलाय. हाच तो आकाश आपल्याला पाहायला मिळतो. अनेक अर्धशतकं, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. आज खरी गरज असेल की आकाशची बॅट बोलू लागेल का मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्नचिन्ह मात्र कासार वडवलीच्या डगआउटमध्ये पडला असेल. कारण आकाशने जेव्हा जेव्हा मात्र संकट आली तेव्हा मात्र संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला मी म्हटल्याप्रमाणे मात्र जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. आणि योग्यता वेळेस हा षटकार आलेला आहे आणि धावफलकावर धावा लावल्यात 34 धावा. आणि ॲज एक्सपेक्टेड ऑनसाईडला खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतो आकाश, तो पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 1 धाव तिथे 2 धावा यावेळेला कन्वर्ट केल्या गेल्या. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 36 धावा. धावांची गती फलकावर 36. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकाल चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव येत असताना निशांत पाटील यावेळेला उपस्थित होत असताना 2 दिवस ज्यांनी दिले या स्पर्धेला आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर प्रिन्स 11 कासार वडवली संघाची 37 धावा. 37 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3.5 चेंडूचा खेळ झालाय. 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान. आतापर्यंत आकाश याच्या बॅटमधून निघालेले खणखणी षटकार आपण पाहिले आणि सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय जिद्द चिकाटी काय असते हे मात्र आकाशने यावेळेला दर्शवून दाखवलंय. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डबल माइंड मध्ये होते क्षेत्ररक्षक राहुल जाधव आणि त्याला बीट करून चेंडू आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी हा येतोय द ग्रेट मराठा चौकार. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ झालाय. धावांची गती फलकावर 41 रन्स, 41 धावा. मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता शेवटचं षटक आपण पाहणार आहोत आणि मनीष यांचा आवाज या शेवटच्या षटकामध्ये या ऐकूया. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक ब्रँडेड स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2022. चला, या अगोदर जे षटक हाताळलं होतं यश जाधवने, ज्यामध्ये 1 वाईड जरी हाताळला, 2 विकेट्स मिळवल्या, त्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस मोहनदादा रवींद्र पाटील यांच्याकडून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेला आहे. आणि आता प्रमोदजी तुमच्यासाठी हा प्रश्न असेल. 4 षटकामध्ये 41 धावा बनवलेल्या आहेत आणि 3 गडी बाद झाल्या आणि आता राईट हँडेड बॅटरसाठी जो एंड आहे
तो एंड फायदेशीर असणार आहे. आणि पाहूया या षटकामध्ये यश जाधवला कसा फेस करणार आहे आकाश श्रीपट आणि त्याच्या सोबतीला असणार आहे ऋषिश भाया. धावसंख्या 41 झाली आहेत. खरं तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, पण मात्र कळस चढवण्याचं काम करेल का आकाश श्रीपट या धावफलकाला हे पाहणं देखील तितकंच रंगतदार असेल. आकाश श्रीपट खेळतोय 16 धावांवर आणि ऋषिश खेळतोय 5 वर. यश जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आकाशसाठी. उलट दिशेने खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने स्विच हिट बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दमदार नेत्र दीपक चौकार. जबरदस्त हा स्ट्रोक पाहायला मिळाला. असं वाटलं लेफ्ट हँड बॅट्समनने फ्लिकचा फटका खेळलाय. अशा पद्धतीने ग्रिप बदलली होती, सुंदर टायमिंग साध्य केला. आणि आकाश, मी म्हटलं होतं की जबाबदारी जाणतो, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मनीष, तर जबाबदारी. आणि कोण म्हणतं की घड्याळाचा अलार्म आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलार्म जागा करत नाही तर आपली जिम्मेदारी जबाबदारी जागी करते. ती जबाबदारी घेतली आकाशने. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द मिड ऑफ एरिया बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ एरियाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. आणि कधी झुकवायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन आकाश रिपटचं. निर्भीडपणे फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि चौकारांची तिकडी पूर्ण करेल का, बक्षीस पात्र ठरेल का. धावसंख्या 49 झाली आहे. प्रिन्स 11 कासारवडीची. यश जाधव कमबॅक करेल का पुढच्या बॉलवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यस, डेफिनेटली चांगला कमबॅक आहे. पुढे ठेवण्यात आला होता बॉलला आणि त्यानंतर बॉलने हलकंसं बाहेरचं वळण घेतलंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी यशची पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चौकार खर्च केल्यानंतर हा तिसरा बॉल डॉट हाताळला गेलाय. सुपर बॉलिंग यावेळेला आपण पाहू शकतायत. याला म्हणतात इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो गोलंदाजांकडून. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी सातत्याने संधी देत असते आणि ती संधीचं सोनं केलं यशने. पुन्हा एकदा स्ट्रोक तर चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही, बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. स्लॉग ओव्हर मध्ये लॉंग ऑन एरिया वॅकंट ठेवला गेलेला आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलताना ओव्हर पिच बॉलला लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट. 4 ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते प्रिन्स 11 कासार वडवली या टीमची. 3 गडी बाद 53 धावा. आकाश श्रीपट इज ऑन फायर नाव. 10 बॉल्स मध्ये 28 धावांवर खेळतो आणि मोक्याच्या क्षणाला जेव्हा संघाला खरंच गरज होती ती गरज ओळखून चांगल्या पद्धतीने धावांचा आलेख उंच करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. 50 ओलांडले प्रिन्स 11 कासारवडल्या टीमने. धावफलकावर धावा आहेत 53. यश जाधव ज्याने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या होत्या, तो या स्लॉग ओव्हर मध्ये महाग ठरतोय. फुलटॉस बॉल स्लॉक करायचा प्रयास. बैठक शॉट खेळायचा होता. बॉल जाईल मिड विकेट एरियामध्ये. त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न असणार आहे आणि तो प्रयत्न पूर्ण देखील केला जातोय, कारण भायला ठाऊक आहे या घडीला या क्षणाला आकाशचं खेळपट्टीवर राहणं, स्ट्राईकवर राहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तो देखील एक चांगला सपोर्टिंग कास्ट अदा करतो. धावसंख्या 55. नक्कीच चांगल्या प्रकारचं आकाशने डावाला स्वतःला यावेळेला सावरलं गेलं आणि द वॉल प्रमाणे मात्र यावेळेला भिंत म्हणून आपण पाहू शकतात कासार वडवली संघाची. आणि सुंदर धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या, कारण त्याचं युजेस फुटवर्क खूप अप्रतिम आहे, म्हणून धावा अगणित मनीष. यावेळेस पुन्हा एकदा चांगला रोटेटोनर बॉल आहे पण खूप जास्त वापर केला गेलाय, तो म्हणजेच बोठांचा. आणि आउटकटर बॉल हाताळताना वाईड लाईन ओलांडतोय आणि धावसंख्या 1 पुढे जायला पोचेल 56 या आकड्यावर. विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असंच म्हणू शकतो आकाश श्रीपटला. या क्षणाला मात्र तो अभेद्य भिंतीप्रमाणे आपल्या संघासाठी वाटेल ते करायसाठी तयार आहे. नक्कीच अजित मात्रे यांनी लेंथ ओळखली आणि लगेच वाईटचा इशारा दिला. आजच्या दिवसात अजित यांच्यावरून आठवलं की 1941ला जन्म झाला होता अजित वाडेकर सरांचा. आज इंडियन कॅप्टन म्हणून ज्यांना आपण खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळालं, तो आजचा दिवस आहे.
ऑनसाइडला धावाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉलला पाठवलंय काऊ कोना सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन षटकार आणि 6 धावांच्या वाढीनं धावफलक पुढे सरसावलाय 62 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय 30 बॉल्स मध्ये रॉयल स्टनर मिरा रोड या टीमला. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आलेल्या आहेत 61. 62 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे रॉयल स्टनर टीम समोर आणि ते 63 धावांचं लक्ष 30 बॉल्स मध्ये पूर्ण करणार आहोत आणि दुसऱ्या डावामध्ये त्या धावांचा पाठलाग कसा केला जाईल तो आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करणार आहोत. ते म्हणजेच ओमकारजी शेट्टे आणि संकेतजी पाटील यांना. तर या ठिकाणी अजून एक बक्षीस सन्माननीय कुमार रणजित किणी यांच्या वतीने रणजित किणी यांच्याकडून बक्षीस आहे. प्रेक्षक जो षटकार जातोय त्याला कॅच मध्ये परिवर्तित करेल. रोख रक्कम 1000 रुपयाचं बक्षीस कुमार रणजित किणी यांच्याकडून. तसेच श्रीयुत मोहनदादा रवींद्र पाटील यांच्याकडून. फिल्डरने सुद्धा घेतली तरी चालेल, टीम मेंबरने घेतली तरी चालेल, मान्यवरांनी घेतली तरी चालेल, कॉमेंटेटरने घेतली तरी चालेल, अंपायरने घेतली तरी चालेल. बक्षीस असं असेल कुमार रणजित किणी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून सुद्धा 1000, अमित दादा पाटील यांच्याकडून 500, एकूण 2500 रुपये एका हायवाकाला. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहे संकेतजी पाटील आणि सोबत असे ओमकारजी शेट्टे. अजून एक 500 रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक षटकाराला झेल मध्ये परावर्तित करेल. निलेश म्हात्रे सुद्धा ऍक्टिव्ह झाले. 500, एकूण 3000 रुपयाचं बक्षीस. वाह, आता असं वाटतंय की मायक्रोफोन सोडून एखादी कॅचच घ्यावी. तर व्यासपीठावरती विशालदादांचं आगमन झालंय. आमचे डोंबिवलीचे मोठ्या गावचे उद्योगपती श्यामदादा पाटील आहेत, अमर भोईरथ, बाळकृष्ण काळन, पिंटा पाटील. मोठागाव संघासाठी अनेक वर्ष ज्यांनी फार चांगली कामगिरी केली. दत्ता भोईर, अमित भोईर, राकेश भोईर, राणा पाटील आणि प्रफुल्ल पाटील हा सगळा मित्र परिवार मोहनदादा पाटील यांच्यावरती प्रेम करणारा या ठिकाणी उपस्थित झाला. तर त्या सगळ्यांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर आता मस्ती मजा पूर्ण झाली असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये थोडीशी शांतता ठेवू आणि वळूया मॅच कडे. ऑन गोईंग मॅच. पहिल्या इनिंग मध्ये आवाज तुम्ही ऐकला प्रमोददादा शेडगे आणि मनीषादा पाटील यांचा. संकेतदादा पाटील आता आमच्या सोबतीनं जोडले गेलेत. आज खरे तर अमावस्या, कारण आज मृत्युंजय संभाजी राजाचा पराक्रमाचा, शौर्याचा, त्याच्या त्यागाचा दिवस. मौत डरी थी वो देखकर उसको, वो खुद मौत का दावा था, अरे धरती को नाच था उस पर, ऐसा शेर शिवा का छावा था. आणि ज्यावेळी शंभूराजे अनेक यातना कांबळेसर सोसत होते, कवी कलश त्यांच्या सोबतीनं होते. औरंगजेबाच्या नित्यांत यातना सहन करत असताना कवी कलश यांना राजांनी विचारलं, कवी कलश आता काही सुचतंय का? त्यावेळी कवी कलश म्हणाले, राज तुम हो संजय, क्या खूप लढे हो तुम जंग, देखत तुम्हारा तेज लखत लखत तो औरंग. तर शंभू राजाला, संभाजी राजाला, छत्रपती शिवाजी राजांना स्मरण करून जाऊया एक भगवमय वातावरण. द ग्रेट मराठा फाउंडेशन आयोजित द ग्रेट मराठा ट्रॉफी 2022 आपल्या समोर रंगती आहे. टार्गेट फार मोठं लागलंय आणि फलंदाजी करताना आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अगदी सुरुवात आयुब शेखची पुन्हा एकदा सुवस्थ शांत, पंकज गोंधेचं येणं आणि त्याचं रंग भरणं आणि तदनंतर 12 बॉल 36 धावेची एक तुफानी फलंदाजी
आकाश रिपाटनं केली आणि लक्ष लागलंय या मॅच मध्ये ते म्हणजेच येणारे चेंडू 30 आणि धावा आवश्यक आहेत 63. अंपायरचं ग्रीन सिग्नल. करूया मॅचला सुरुवात. सरासरी पाहिली तर 12 पूर्णांक जवळजवळ 75ची पार करायची आहे आणि पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय ठाणे क्रिकेट मधला डावखुऱ्या हाताचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि नाव त्याचं लखन जाधव, मॅन फ्रॉम कासार वडवली. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट, वाईड यॉर्कर, रिटर्न क्रीजच्या बाहेर, एक्स्ट्रा रन मिळणार आणि अवांतर धावेनं झाली आहे डावाला सुरुवात. टीम रॉयल स्टनर मीरा रोड. पराभव काय ना मागच्या मॅच मध्ये फार जवळून या टीमनं पाहिलाय. द गेम ऑफ लाईफ रिक्वायर्स ओनली वन थिंग, अ पॉवरफुल माइंडसेट. या मॅच मध्ये आता एक प्रतिभावंत इच्छाशक्ती हवी आहे बोथ द टीम्स, दोन्ही टीम्सला. खोलवा टप्प्याचा बॉल मी डाऊनला फिल्डर लखन जाधवला मिळते विकेट. सेलिब्रेशन कुछ अलग था लेकिन लखन जाधवला या ठिकाणी विकेट मिळणार यात शंका नाहीये. शून्यावरती पास झालाय या मॅच मधला एक मोठा खेळाडू आणि उबेद खान आणि अमीर दाफेदार ही जोडी आली मात्र शून्यावरती परतीचा प्रवास त्या ठिकाणी केलाय फलंदाज उबेद खान जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. मैदानाचा फेरफटका मारत असताना विशालदादा भोईर, श्यामदादा पाटील, अमरदादा भोईर, बाळकृष्णदादा काळन, पिंट्यादादा पाटील, दत्तादादा भोईर, अमितदादा भोईर, राकेश भोईर, राणा पाटील, प्रफुल्ल पाटील. खरं तर या सगळ्यांचं येणं माझ्यासाठी सरप्राईज होतं पण सकाळी वाकळण ते जीवचंद्र हे अंतर काय ना मी पाहिलं. येता येता सकाळी थंडीमध्ये पण मला घाम फुटला. मग यांनी तर दुपारचा प्रवास करून इथपर्यंत आले. कारण म्हटलं जातं ना दोस्ती एक असा शब्द आहे, दोस्ती भी एक अजीब रिश्ता जो निभा व फरिश्ता. आणि त्या फरिश्त्याचं नाव आहे मोहनजी पाटील आणि त्या एका नावाखातीर ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. मिडॉनला क्लिअर करून बॉल आला लॉंगॉनला. आयुब शेख त्या ठिकाणी तैनात. सिंगल मेल न्यू बॅटर इंटर झाला नंबर 3 वरती इसरार खान, अमीर दाफेदार. मागच्या दोन्ही मॅच मध्ये फारसा इम्पॅक्ट त्याचा नाहीये. या मॅच मध्ये मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू अमीर दाफेदारला का म्हटलं जातं ना ते त्याला या मॅच मध्ये सांगायचंय. बॉल तयार, लाईन सुंदर आहे, कॅच की मॅच. कदाचित बॉल बॅटला स्पर्श करून गेला होता. 4 खेळाडूंच्या हात डोक्यावरती, एकाचे कमरेवरती आणि गोलंदाजाला असा प्रश्न पडलाय की आयुष्यातली सगळ्यात मोठी विकेट गमावली आहे की काय. कारण आज द ग्रेट मराठा ट्रॉफी तुम्ही त्या कंडिशन्सला आहात, डू ऑर डाय. आता जिंकायचंय किंवा इथनं परतीचा प्रवास करायचा तो मान्य एकाही टीमला नाहीये. 2 सामने जिंकून टेबल टॉप केलाय ते म्हणजेच टीम गोरसईनं जी आली आहे प्रवेश देवडीकर जॉय 11 या नावानं. बॉल तयार, लखन जाधव लीडिंग एज, फटका फसला, विकेट मिळणार दुसरी लखन जाधवला. मात्र यावेळी विकेट इसरार खानची, अमीर दाफेदारची नाहीये जी या मॅचची गोल्डन विकेट आहे. मात्र गोलंदाजी फार चांगली होतीये काय म्हणाल संकेत पाटील सर. जी गोलंदाजी सध्या करतोय या मॅचच्या दरम्यान लखन जाधव चेंडू टाकले, 4 विकेट्स घेतले, 2 धावा खर्च केलेत, फक्त 2 सिंगल. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे आणि मी कौतुक करेन कारण दिशान टप्प्यावर बघा कंट्रोल किती दाखवलाय. दुसऱ्या बाजूला जर बॅटिंगचा विचार केला तर निश्चितच या दोन्ही बॅटर्सने आपण बघतो एका बाजूला मुन्ना बाद झालाय, उबेद खान बाद झालाय आणि इसरा सुद्धा बाद होतोय. विकेटवर धावा उभं राहून होतात हे अजूनही तंत्र तिथे दिसून आलं नाही. या पहिल्या सामन्यात देखील हीच चूक दुसऱ्या सामन्यात त्यांनी कव्हर केलं मात्र या तिसऱ्या सामन्यात येताना कदाचित पुन्हा एकदा तीच चूक झालंय. धावसंख्या जर बघितली निश्चितच भरपूर मोठी धावसंख्या करायची आहे. 63 धावांचं लक्ष्य आहे. षटका मागे जवळजवळ 12च्याही पलीकडे सरासरी आहे आणि असं असताना जो पाठलाग व्हायला पाहिजे तो दिसून आलेला नाहीये. आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यांना निश्चितच मीरा भाईंदरचा एक इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याला या मुलाकडे पाहिलं जातं, गौरांग कदम खेळण्यासाठी येतोय. अपकमिंग यंगस्टर्सचा त्या दुसऱ्या बाजूला अनुभवानं भरलेलं नाव लखन जाधव. त्याची गोलंदाजी सध्या चांगली होतीये. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. अगदी प्रत्येक बॉल ना त्यांना गुडलेन त्यांनी यॉर्कर
तिथनं काही करायचंय ना हरकत आउट स्विंगर तर ते तिथनंच करायचे. एखादं जणू काही कॅप्टननं कॉईन त्या ठिकाणी ठेवलाय, त्या कॉईनवरती बॉल टाकायचं, अगदी त्या स्पॉटला पिचिंग होती आहे लखन जाधवकडनं. म्हणून तरी एक यशस्वी षटक. आणि का म्हणालो की ठाणे क्रिकेट बेल्ट मधला वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड बॉलर लखन जाधव, त्याचं उत्तर देत असताना अजून एक सुंदर बॉल, अजून एक सुंदर बॉल. हा चेंडू देखील जातो इथनं निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी एखाद्या समुद्रामध्ये तुम्ही जावं आणि तुमचं दिशादर्शक हरवून जावं आणि तुम्हाला दिशा न कळावी, सध्या तीच परिस्थिती मीरा रोड अर्थातच रॉयल स्टनर या टीमची. कारण 2 धक्के देखील लागलेत, धावा झालेत फक्त आणि फक्त 3. आणि आता उर्वरित 24 बॉल 4 रन झालेत. उर्वरित 24 बॉल रन्स करायच्यात 59. पूर्ण जगाला एक सुपरस्टार मिळाला अमिताभ बच्चन या नावानं. त्याआधी त्यांच्या भरपूर साऱ्या मूवीज ना फ्लॉप राहिला. त्यानंतर अनेक सिल्वर जुबली, अनेक सुपर डुपर सिनेमे त्यांना आजही दिले. वयाच्या 60 नंतर देखील भरपूर सारे सिनेमे त्यांच्या सातत्याने येतात आणि अजूनही येतील जोपर्यंत त्यांच्या अंगामध्ये शक्ती आणि शरीरामध्ये प्राण आहे. मात्र त्याच व्यक्तिमत्वाला नक्की जितनं संगोपन मिळालं, जितनं त्याला पालनपोषण मिळालं, ते नाव म्हणजे हरिवंशराव बच्चन. त्यांनी लिहिलेली एक कविता, सफलता एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. अरे जब तक न सफल हो नींद जिनको त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर रॉयल स्टनर मीरा रोड यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नार्थी परमेश्वर ज्याला म्हटलं जातं ना, अगदी ते प्रयत्न या मॅच मध्ये फार फार गरजेचे आहेत. सक्सेस अगदी छोटा शब्द आहे. तुम्ही मग ते मराठीमध्ये लिहा किंवा इंग्लिशमध्ये. मध्ये सक्सेसची एक डेफिनेशन आहे संकेत सर, जी माझ्या भाषेत मी तुम्हाला सांगेल. सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. नक्कीच, मात्र ते प्रयत्न करावे लागतील, कारण आता लढावं लागेल ते म्हणजे रॉयल स्टनर संघाला. खरं या मरो मगाशी तू चांगलं सांगितलंस की यस, डू ऑर डाय सिच्युएशन आहे या दोन्ही संघासाठी. अयुब शेख येतोय, यावेळेला फटका योग्य म्हणता येईल का? बॅकफुटर जाऊन चांगला फटका खेळलेत, मात्र या फटक्यामध्ये पॉवर दिसून आलं नाहीये. 2 धावा मात्र इथे नक्कीच दिसेल. डायरेक्टेड केलंय, मात्र क्रीज मध्ये खेळाडू सुखरूप आहे. धावसंख्या 6, 59 धावा अजूनही बनवायच्या होत्या. 24 चेंडू आणि 59 धावा. इक्वेशन कडे लक्ष घातलं तर जवळजवळ 15 धावा प्रति षटका मागे करायच्या आहेत. त्यामुळे जो वेग आहे तो वेग वाढवताना गिअर 1, 2, 3 नव्हे तर डायरेक्टली टॉप गिअरच टाकावा लागेल. ओमकार, 15 रनची सरासरी हवी आहे. फटका आता उंच गेलाय हवेच्या विरुद्ध, त्यामुळे आतमध्ये थांबेल आणि यस त्याचाच फायदा फिल्डरनं उचललाय. विकेट मिळतीये अयुब शेखला, टीमच्या कॅप्टनला. आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागलाय आणि बाद होणारे फलंदाज होते गोरनाथ कदम. बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत शेट्टी येतोय. या 2 फलंदाजांकडे लक्ष असेल मिराट संघाचं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. नक्कीच काही वेळेला आपण पाहिलंय ते म्हणजे गोलंदाज अयुब शेख काही वेळेला बऱ्याचदा मार पडलाय, काही वेळेला अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. मात्र नितीनकडे लक्ष आहे. या मुलाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या मालिकेमध्ये. आणि निश्चितच आपण बघतोय प्रिन्स सलेमन कासारवडली संघ नक्कीच या वेळेला सामन्यात काय, कारण त्यांची गोलंदाजी थोडासा जास्त वेळ वाया जातोय. प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. अनेक पारितोषिक आहेत आणि सगळ्यात मोठं पारितोषिक आपण बघतोय सीमा रेषेच्या बाहेर, ज्या आमच्या प्रेक्षकांना संधी आहे. झेल जर घ्याल सीमारेषा बाहेर एखाद्या षटकाराचं रूपांतर तुम्ही झेलात कराल तर मिळतील तब्बल 3000 रुपये. स्विच हिटचा प्रयत्न, थर्ड मॅन बीट, बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. स्विच हिटचा फटका का आला? रायटी बॅटर बॅटिंग करतोय हवेच्या विरुद्ध दिशेनं, त्यामुळे आता दुधारी शस्त्र. स्विच हिट एक असा फटका संकेत सर, चले तो गर्दन कटे खुद की वरना दुश्मन की गर्दन कटने में भी कभी देर नहीं लगती. इथे दोन्ही बाजूला धोका होता, गोलंदाजाला फलंदाजाला. फायनली क्षेत्ररक्षकांना दिली नाही साथ आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळालेत. अमीर दाफेदार त्याच्या बॅटमनला चौकार. धाव फलक 4 ने पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन फायनली पोहोचली आहे.
क्रिकेटमधला मॅजिकल फिगर, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट हा जंटलमॅनचा आणि क्रिकेट हा इमोशन्सने भरलेला खेळ आहे, हे ज्यानं पूर्ण जगाला शिकवलं त्या नावाचा हा आकडा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. 22 वर्ष भारतीय संघाला दिली, 100 शतकं झळकावली. पूर्ण जगातील पहिलं द्विशतक ओडीआय क्रिकेटमधलं जर कोणी अगदी ठोकलं तर ते नाव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं. शफल झाले ऑन साइडला, फाईन लेगला फिल्डर नाहीये, बॉल जाणार बाउंड्रीच्या बाहेर, रन्स मिळणार 4. आयुब शेखच्या विरुद्ध आता जी कॅच सोडली आहे ना लखनच्या षटकामध्ये, त्या झेलला त्या जखमांना मीठ मसाला लावण्याचं काम अमीर दाफेदार करतोय. नक्कीच याच गोष्टीची गरज आहे, कारण रॉयल स्टर्नर संघाला एका बाजूला धावांची गरज आहे आणि त्या धावा ॲट द एंड बघा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर कदाचित येताना दिसत आहेत. त्यामुळे ही जी जोडी आहे त्या जोडीकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र आयुबला या ट्रीटमेंटची नक्कीच सवय नसेल. बऱ्याच वेळेला आपण बघितलंय क्षेत्ररक्षण ज्या वेळा चुकतं त्यावेळेला आयुबचं अग्रेशन बऱ्याच वेळा आपण पाहत असतो आणि ते अग्रेशन आता सुद्धा दिसलंय. त्यामुळे थोडासा चेंज करावा लागेल अजून क्षेत्ररक्षणामध्ये. लेट्स सी काय घडतंय. आयुब वर्सेस आमिर दाफेदार, कॉन्टेस्ट मात्र अफलातून दिसतंय. हे बॅटल नेहमीच सुरू असतं. ठाणे भाईंदर बेल्टमध्ये बॅकफुटला लेग कट केलाय, आता फिल्डिंग चांगली झाली आहे. अडवलाय बॉल, स्वतःला स्ट्रेच केलं, उडला अगदी चेंडू. तसं फिल्डरला देखील आपण फ्लाईट जम्प घेताना पाहिलं. सिंगल झाली आहे पूर्ण. स्ट्रायकर इनला न्यू बॅटर श्रीकांत शेट्टी मागच्या सामन्यामध्ये काय बॉलिंग केली. ॲज अ ऑलराऊंडर त्याचा रोल आहे या टीममध्ये. उबेद खानचं लवकर बाद होणं महागडं पडलंय रॉयल स्टर्नर मीरा रोड टीमला. मात्र रॉयल स्टर्नर नावाचा जो ताज आहे ना रॉयल, ते राजेशाही क्रिकेट या मैदानावरती सध्या ही टीम खेळली नाहीये, म्हणून तर हा संघ अडचणीत आहे. आणि प्रिन्स 11 कासार वडवली त्यांच्या नावामध्ये देखील प्रिन्स आहे, म्हणजे आम्ही देखील राज्य करायला आलोय. आज कासार वडवली देखील सांगतीये. ओव्हर द विकेट फिंगर रोल केले, पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर वळत होता. बॅकफुटला येऊन स्कोअर कट केला, पॉइंटला बॉल अडवला, मिळणार 1 धाव. अमीर दाफेदार नॉन स्ट्रायकर इनला थांबेल. स्ट्राईक मेल बॅटर श्रीकांत शेट्टीला. षटक संपन्न झाली 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स गेले 2. सेकंड ओव्हरमध्ये रन्स आपण पाहिल्या तर 16, विकेट गेली 1, म्हणजे 16ला गडी बाद झालेत आतापर्यंत 3 आणि उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 47. 15 पेक्षा सरासरी काहीशी पुढे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मार्जिंग ऑफ लेवल विक्ट्री पाहिलं ना तर या धावा सहज चेस केल्या जातात. माझ्या सध्या कंडिशन्स काय, तुम्हाला हवेच्या दिशेने आता 2 षटकं मिळणार आहेत. जर रायटी बॅटर बॅटिंग करतोय म्हणजे 2 ओव्हर 16-16 32, 1 ओव्हर 15 त्या देखील कदाचित कठीण असतील. म्हणजे 1 षटक जे हवेच्या विरुद्ध येणार तिथे कदाचित स्विच हिट किंवा कदाचित तिथे लेफ्टी बॅटरची गरज भासणार, कारण दोन्ही बाजूला बॉलिंग युनिट चांगल्या आहे. आणि आज या सगळ्या गोष्टींची चर्चा का होते, कारण आज व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. तर म्हणजे प्रोफेशनलिझम आहे तिथे या सगळ्या गोष्टी भौगोलिक परिस्थितीला पाहूनच खेळल्या जातात. त्यामुळे पाहायचंय 18 बॉल 47 बनणार का, या ऐकूयात येणारं षटक. एक बुलंद आणि पहाडी आवाज संकेतजी पाटील सरांना. धन्यवाद ओमकार. 18 चेंडू 47 धावांची गरज. सामना सेट झालाय. जवळजवळ एका बाजूला आपण असं म्हटलं की लीग मॅच मधील ही सेमीफायनल आहे असं वर्णन केलं तरी चुकीचं ठरणार नाहीये, कारण यानंतर कदाचित अंतिम 6 येण्यासाठी आपण फायनल देखील पाहू शकतो. गोडसेई बी संघ रेडी आहे. गरज त्यांना फक्त आहे की समोर संघ कुठला आहे हे चॉईस करण्याची. या पाहूया पुन्हा एकदा 18 चेंडू आणि 47 धावा. गोलंदाजी मार्कर कोण येणार, पुन्हा एकदा लखनच्या हातात चेंडू देणार का? यस नक्कीच भरोशाचा गोलंदाज आहे तो. आणि ज्या पद्धतीने ओमकारनं मगाशी वर्णन केलं की येस टेनिस बॉल क्रिकेट मधील ठाणे परिसरातील एक सर्वोत्कृष्ट लेफ्ट आर्म गोलंदाज, आणि येस त्याच्या नावाला तो जागतोय. तोच येते पुन्हा एकदा लखन जाधव तिसऱ्या षटकासाठी. तर स्ट्राईकवर आहे तो म्हणजे श्रीकांत शेट्टी अण्णा, आणि एकच नॉन स्ट्राईक एंडवर आमिर दाफेदार. चला जास्त वेळ वाया जातोय, लक्षात घ्या आजच्या दिवसातील शेवटचा सामना सुद्धा आम्हाला 5 षटकांचा करायचा आहे. आयुब 2 ओव्हर 13.5 मिनिटं गेली आहेत. उर्वरित 3 षटकं एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव 15 मिनिटात टाकायची आहेत असा आयोजकांचा मेसेज आला. हा शॉट व्यवस्थित बॅट वरती आला होता या वेळेला मात्र बघा हा षटकार बाहेर आहे, मात्र हा चेंडू झेल खेळण्यासाठी ही लढाई 3000ची होती आणि त्यासाठी तिघ तिकडे प्रयत्न करत होते. मगाशी ज्या वेळेला हे प्राइस डिक्लेअर झालं भूषण इकडे बसला होता, तो लगेच त्या बाजूला गेलाय. आता भूषणला प्राइस द्यायचं की नाही हा मुद्दा आयोजकांचा आहे. नाही मगाशी आपण अनाउन्समेंट काय केली की प्रत्येकाला तर देणं भाग आहे.
मिळणार आणि सांगितलं दादांनी की प्राईज आहे, तर भूषण दादा आपण येऊ शकता मॅच फिनिश झाल्यानंतर. षटकार येतोय महत्वपूर्ण. पुन्हा एकदा अण्णाच्या बॅट मधून क्रॉस बॅटेड हा फटका लागून बाउंड्री जवळ. मिळणार फक्त एकच धाव. मात्र धावसंख्येला सुरुवात झालंय, कारण आपण बघतोय आमिर आणि अण्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे रॉयल स्टनर संघाची, ज्यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहे. मागच्या 10 वर्षात या मुलांनी रॉयल स्टनर साठीच नाही तर मीरा रोडचं क्रिकेट बदलून टाकलंय. ओपनिंगला फटकेबाजी नेहमीच आमिर करत आलाय, तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर येऊन अण्णाने देखील अप्रतिम कामगिरी केलंय. त्यामुळे निश्चितच या जोडीकडे लक्ष आहे. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 23. अजूनही आपण बघतोय 40 धावांची गरज आहे. लो फुलटा जिलोनी 8 गन बाईस 3000 कडाला मिळणार. हा प्रश्न होता बघा, हा प्रश्न होता. मात्र षटकार कदाचित आमचे पंच देखील बघतील हा षटकार द्यायचा की नाही, कारण सीमारेषेच्या बाहेर झेल टिपले जात आहेत. मात्र बघा आमचा जो पडदा आहे ओमसाई डेकोरेटर्सनं बांधलेला, अप्रतिमरित्या त्याला चेंडू लँड होतोय. मात्र या षटकारानंतर ओमकार सामन्यात एक वेगळेपणा आलाय. ना आत्मविश्वास कसा असावा, हात तुटल्यानंतर लढणाऱ्या तानाजी मालुसरे सारखा आत्मविश्वास कसा असावा. राजे गडावरती पोचत नाही जोपर्यंत इशारा येत नाही तोपर्यंत पावनखिंड अगदी रोखून ठेवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे सारख्या. अर्थातच लाख मिळले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि अगदी तसंच काही आहे. अमीर दाफेदार हा पोशिंदा या टीमचा, जो डाव इथनं सावरू शकतो. त्याच्या बॅटमधनं मड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा उत्तुंग षटकार. आणि आत्मविश्वास काय आहे तर मागच्या 2 बॉलमध्ये आले रन्स 13, आणि त्या कुणाच्या विरुद्ध तर गोलंदाज तुम्ही पाहताय लखन जाधव. म्हणून तर म्हणालो ना, हवेच्या दिशेने येणारी 2 षटकं ती या मॅच मध्ये काहीही घडू शकतील. आपण पाहताय आमचे या स्पर्धेचे प्रणेते द ग्रेट मराठा परिवार आणि त्यांचा मित्र परिवार फेरफटका घेत असताना टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या पाहुण्यांवर आणि मुख्य आयोजकांवर देखील अप्रतिम कॅमेरा वर्क होत आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्टायलिश फटका बघायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू वेगाने येतोय. नितीन आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण, गुड कलेक्ट अँड थ्रो. मिळणार फक्त एकच धाव. बॅटल रंगतंय. मी माशी म्हटलं हा सामना सेमीफायनल पेक्षा काही कमी नाहीये, कारण प्रेक्षकांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. यानंतरचा जो सामना आहे तो सामना पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांची संख्या वाढणार, याबद्दल तिळमात्र शंका नाहीये. ओमकार, मजा येते मॅचला. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढल्यामध्ये आता फिल्डर आहेत लंगॉनला, झाली आहे चूक आणि बॉल अडवलाय. प्रितेश जोशी उचलतोय, धडपड त्याची सुरू आहे. फायनली ती थांबली आणि रन्स मिळाल्या 2. बॅकअपसाठी फार वेगाने आले. कदाचित असं देखील म्हणावं लागेल की जो बॉल बाउंड्रीच्या बाहेर जात होता क्षणात त्यानं डायव्हर्शन घेतलं, प्रितेश जोशीकडे वळाला. आणि म्हटलं जातं ना, किस्मत भी देते बहादुरों का साथ, ते का मी म्हणालो तर आता त्याचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल आता चालला होता, लास्ट मुमेंटला बाउन्स झाला आणि प्रितेश जोशी आला आणि त्याचे प्रयत्न यशस्वी झाले. म्हणून म्हटलं जातं एक एक्स्ट्रा सेकंड तुम्हाला मेहनत करावी लागते, तिथे यश मिळणार. खोलवा टप्प्याचा बॉल लॉंगॉनला, आता चूक होणार नाही कारण आता बॉलला बाउन्स मिळाला आहे. आणि ज्यावेळी अलॉंग दी कार्पेट बॉल येतो ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण जातं. मग ज्यावेळी खाली अगदी सरपंड चेंडू मध्येच एखादा टेक ऑफ घेईल त्यावेळी फिल्डर्सला थोडंसं इझी जातं त्यापर्यंत पोहोचणं, आणि यावेळी तेच झालं. आणि या सिंगलच्या मदतीनं षटकं संपन्न झाली आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स 33. 12 बॉल 30 करायच्यात. ज्या 17 रनची आपण चर्चा करत होतो की या ओव्हर्सला यायला हव्या, त्या बरोबर 17 आलेत. म्हणजे अगदी आपण जे कॅल्क्युलेशन इकडे खेळतोय फलंदाजांच्या माइंडमध्ये देखील तेच सुरू आहे. आणि अगदी डोक्यानं अगदी बॅटिंग केली जातीये मैदानाच्या आत. 12 बॉल 30 रन, मॅच कम्प्लिटली बॅलन्स नाही आहे. याचं कारण काय तर येणारं षटक जे हवेच्या विरुद्ध आहे, कारण आता दोन्ही रायटी बॅटर बॅटिंग करत आहेत. आपण सकाळपासून पाहतोय बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. ज्यावेळी सकाळचं सत्र असतं जुचंद्र एंडला बॉल ट्रॅव्हल होतो स्टेशन एंडला. ज्यावेळी दुपारच्या नंतरचं क्रिकेट पाहायला मिळालं 2 ते 3 नंतर, त्यावेळी कॉम्बॉक्स एंडला बॉल ट्रॅव्हल होतोय. त्यामुळे आता स्टेशन एंडनं बॉलिंग होणार आहे. डिफिकल्टीज येणाऱ्या बॉलरला काय करायचंय, 10 ते 9 त्याच्या आतमध्ये षटक त्यानं टाकलं 20+ धावा कठीण जातील लास्ट ओव्हरला. इथे 16 ते 15 पेक्षा जर धावा 14 पर्यंत जरी आल्या तरी मात्र पुढच्या ओव्हरमध्ये समीकरण सोपं होईल, कारण मैदानाच्या आतमध्ये कोण आहे, अमीर दाफेदार.
नक्कीच पॅनल तर होणार, मात्र फिगर बघा काय, 3 षटकं संपलेली आहेत, 3 गडी बाद झाले आणि धावसंख्या दिसते 33, म्हणजे 3 3 3 आणि 3 असा नेल्सन फिगर आपल्याला दिसतोय. त्यामुळे निश्चितच एक महत्वपूर्ण ही आकडेवारी. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे योगेश. पुन्हा एकदा आमच्या सर्व मान्यवरांचं, आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही बघताय द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित द ग्रेट मराठा परिवार पुरस्कृत ही अप्रतिम स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2022. हा आलाय व्हाईटचा बॉल. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मगाशी भूषण यांनी एक सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला, त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. भूषण दादा प्राइज मी मिळवून दिली आहे, सो आपल्यामध्ये 50-50. तर यायचे भूषण दादा प्राइज घेण्यासाठी बी फास्ट. आणि 3000 रुपयाचा कॅश प्राइज फटका चालला ऑन साइडला. ओ माय गॉड, आता काय करायचं. इथे आलाय षटकार, मात्र मोहन पाटील यांच्या माहितीसाठी हा झालाय कनेक्टिंग जेल. त्यामुळे कदाचित 1500 द्यायला हरकत नाही. फर्स्ट अटेम्प्टला कॅच घेतली तरच प्राइज दिली जाईल. बघा हा वेगळा नियम आहे आता. अर्धे पण चालतील. क्या बात आहे. चला त्या दोघांनी म्हणून यायचंय लवकर. 1500 तुम्हाला आहेत मित्रांनो, लवकर या. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत आमच्या आयोजकांसाठी. काय दिलदारपण आहे, जबरदस्त. नाही म्हणजे आता असं देखील म्हणावं लागेल, जुचंद्र फक्त रांगोळीसाठी नाही ओळखला जात. जुचंद्र या गावामध्ये कदाचित पैशाचा धूर देखील वाहतो. एक आयवा कॅच तुम्हाला 3000 रुपये देतीये. येस ओमकार, तुझ्यासाठी हे पहिलं वर्ष आहे इथे. अजून तू येशील, तुला कळेल जुचंद्रा गावात काय काय होतं ते. ये तो झाकी आहे. यावेळा पुन्हा एकदा 40 फटका बघायला मिळतोय. किती धावा मिळतील या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व आहे. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. पंकज गोंधळे आहेत, मात्र त्यांना बीट करून चेंडू जातोय डीप पाईन लेग सीमारेषा पार. आलाय चौकार. HM साऊंड. आदरणीय शाखा प्रमुख किरणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही ते कॅश प्राइज देतोय. आणि किरणदादा सांगताना अभिमान वाटेल की हे कॅश प्राइज फक्त एका कॅच साठी आहे जी त्याने षटकाराच्या बाहेर टिपली आहे. अजून 2 आमचे प्रेक्षक होते, केवल आणि मयूर, त्यांनी देखील यायचंय. म्हणजे आजची जी तुमची पार्टी आहे ती द ग्रेट मराठा परिवाराकडनं. तर सगळ्या चर्चेमध्ये सामन्याकडे लक्ष टाकणं राहून गेलंय. मागच्या 2 बॉलमध्ये 6-4 आणि आता आला हा बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी योगेश आलाय. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये त्यानं खर्च केलेत 11 आणि बॉल शिल्लक आहेत 9. जिंकण्यासाठी आवश्यक आहेत 19. क्या बात आहे. सामना बघा कसा, एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूला दोलायमान अवस्थेत आहे. आणि निश्चितच या सामन्याने देखील आपल्या सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. यावेळेला मिस्टाईम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? किती धावा या येणाऱ्या चेंडूवर? झेल घेण्याचा अप्रतिम प्रयत्न तिथे झालाय, मात्र या 2 धावा आपल्याला इथे दिसत आहेत. वेल गुड. अप्रतिमचा प्रयत्न तिथे प्रितेश यांच्या मार्फत बघायला मिळतोय. विशालदादा भोईर उद्योगपती मोठा गाव यांच्या शुभ हस्ते आता आम्ही कॅश प्राइज देतोय. तर विशालदादाला रिक्वेस्ट आहे आपल्या शुभ हस्ते ऐवा झेल ज्यांनी टिपलाय त्यांना एक कॅश प्राइज द्यायचंय. तर यायचे केवल आणि मयूर, दोघांना 1500. तिघांनी घेतली तर प्रत्येकाला 1000. 8 बॉल 17 रन. व्हॉट अ मॅच. आयुष्यात खेळ असेल तर जिंकण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मेहनत. आणि ती मेहनत सध्या करतीये रॉयल स्टनर्स मीरा रोड. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय प्रिन्स 11 कासार वडवली. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल चांगला आहे, इथं विकेट मिळू शकतीये. बॉल हवेत, झेल पर्यंत पोहोचले नाही. झेल सुटलाय, निसटलाय आणि धावा देखील मिळालेत या ठिकाणी 2. आणि 2 धावेच्या मदतीनं हा सामना धोकादायक वळणावरती जाऊन पोहोचलाय. आकाशात उडतोय सध्या पक्ष्यांचा धवा. पालघरमध्ये नेहमीच असते द ग्रेट मराठा जुचंद्र गावाची हवा. कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी द ग्रेट मराठा परिवार एकत्रित येतो नेहमीच इथल्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्र आणि या सगळ्या विभागातील विकासासाठी. आणि अगदी एकजूट होऊन जुचंद्र गावाच्या एकतेचा, अखंडतेचा प्रतीक देणारी द ग्रेट मराठा ट्रॉफी 2022. आणि सध्या संघर्ष सुरू आहे पालघरमध्ये टीम ठाणे आणि भाईंदर विभागातील कासार वडवली आणि मीरा रोड.
टप्पा पडल्यानंतर बाहेर वळालाय. हा बॉल सुंदर आहे, हा बॉल सुंदर आहे, निर्धाव टाकलाय. 4 षटकांचा खेळ झाला संपन्न. आणि आफ्टर 4 ओव्हर 63चं लक्ष असताना 4 ओव्हर मध्ये झाले धावा 48. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 6 बॉल आणि 15. जिथे जिथे नजर जाईल ना भगवा अभिमानानं डोलतोय. अगदी 350 वर्ष आधी हा भगवा हातामध्ये उचलला. संघर्षाचं दुसरं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे एकच आपण म्हणू शकतो सच्चे प्यार की अगर निशानी ताजमहल आहे तो शिवनेरी एक शेर की कहाणी आहे. आणि अगदी त्या राजाचा आदर्श त्याचे विचार डोळ्यासमोर ठेवून द ग्रेट मराठाचा जो सिम्बॉल आहे जो त्यांचा लोगो आहे त्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पाहता. आणि फक्त महाराज नाही तर घोड्यावरती बसून प्रगतीच्या दिशेनं दौड घेणारे महाराज तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला घोड्याच्या वेगानं धावायचं आहे. संघर्षांची विचारमूर्ती नजरेसमोर ठेवून ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या विचारानं प्रेरित झालेलं हे गाव जूचंद्र. आणि त्याच गावातनं तुम्ही आज हा क्रिकेटचा द्वंद्व संघर्ष पाहता. वेळ फार जातोय. लक्ष सुद्धा टीम कासार वडवली थोडंसं स्पीडअप करायचंय. शेवटचं षटक मॅच जिंकणार कोण कासार वडवली की मीरा रोड. 6 बॉल 15 रन आणि विकेटचा विचार आता आपण करूया. कासार वडवली बॅटिंग करत होती त्यावेळी विकेट्स गेल्या होत्या 3 आणि आता बॅटिंग करतीये टीम मीरा रोड. विकेट गेले 3. मग टॉस आहे मीरा रोडच्या बाजूनं. 6 बॉल 15 14 धावा देखील विजयासाठी पुरेशा असतील. मग त्या का विकेट न गमावता. जर विकेट गमावली तर तुम्हाला त्या कंपल्सरी बनवावा लागणार. या गोष्टीची जाणीव तुम्हाला प्रत्येकाला ठेवायची आहे. 6 बॉल 15 रन. गोलंदाज की फलंदाज परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन. वो फले उनके पर बोलते हैं. अरे जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बोलते हैं. ते इरादे आणि ती स्वप्न पूर्ण केली जाणार का. कारण आपण मागच्याच 10 आकड्यावरती चर्चा केली गॉड ऑफ क्रिकेट या नावाबद्दल. त्याच सचिन सरांचं एक वाक्य आहे डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. पहिला बॉल फटका मिस टायमिंग नो मॅन्स लँड मध्ये जाणार का हा प्रश्न. मॅचची गोल्डन विकेट प्रीतेज जोशीनं टिपलाय झेल. संपलाय फलंदाज अमीर दाफेदारचा खेळ. 500 रणजित दादा केणी यांच्याकडनं प्रीतेज जोशीच्या या कॅच साठी. कॅच पकडली की मॅच. आणि प्रीतेज जोशीनं सांगितलंय आय लिव्ह विक्ट्री मोर दॅन इज माय लाईफ. आणि 1000 अजून आलेत या स्पर्धेचे आमचे लाडके प्रणेते. न पद बडा ना पैसा बडा मुसीबत में जो साथ खडा ओ मोहन पाटील सबसे बडा. त्यांच्याकडनं तब्बल 1000 म्हणजे टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. मात्र पालघरवासियांनो हा झेल आवडला असेल तर एकदा प्रीतेज जोशीसाठी नॉनस्टॉप टाळ्या जरूर व्हायला हव्या. क्या बात आहे. स्टनिंग ऍब्सोल्युटली स्टनिंग. कारण जवळ वाटलं होतं की हा झेल होणार नाही. मात्र प्रीतेज ज्या वेगानं तिथे गेलाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ओमकार तिथे पाहिलं की शेवटपर्यंत नजर होती त्याच्यामध्ये. त्याने विचार केला नाही की आउटफील्ड कशी आहे. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त त्या चेंडूकडे होता. व्हॉट अ कॅच. म्हणून मी नेहमीच म्हणतो ज्या वेळी मी रायगड बेल्ट मध्ये जातो ना रसायनीचं क्रिकेट असेल तर रजत मुंडे. जर त्याच्या थोडंसं पुढे आलो तर प्रशांत खानावकर. अशी काही नावं आहेत जी नेहमीच मनामध्ये एक वेगळी घर करून आहेत. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं तर जीत भोईचा नावाचा उल्लेख करेल. आणि ठाणे विभागाच्या क्रिकेटचा उल्लेख केला तर प्रीतेज जोशी. हा फटका चाललाय लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि प्रेक्षकांनी काय केलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. नाही ते प्रेक्षक नाहीयेत ओमकार तुझ्या माहितीसाठी. ते सगळे आयोजक आहेत आणि त्यांना माहिती आहे भाईचे पैसे आपल्याचकडे आले पाहिजेत. खरं तर त्यांनी जायला देखील नकोय कारण त्यांना माहिती आहे मोहनदादाचे पैसे म्हणजे आपलेच पैसे. जरा पाहुण्यांना पण घेऊ द्या. तुम्ही इतकी मेहनत कराल तर बाकीचे टिपणार कधी. आपला पैसा आपल्याकडे राहिला तर त्याला किंमत नाही. आपली ट्रॉफी देखील आपल्याला नकोय. म्हणून तर आज आपण बाहेरून सगळ्या टीम्सला इन्व्हाइट केलंय. 4 बॉल 9 रन 8 धावा देखील चालू शकतील. विकेटच्या आधारावरती नाही. आता कंपल्सरी चेस आहे कारण 1 विकेट एक्स्ट्रा गेली आहे. अमीर दाफेदार नुकताच बाद झालाय. मग षटकात ठोकलाय फलंदाज श्रीकांत शेट्टीनं. 4 बॉल 9 रन. क्या बात आहे. श्रीकांत शेट्टी अफलातून बॅटिंग सुरू आहे. गोलंदाजीमध्ये मागच्या सामन्यात काम केलंय. या सामन्यात फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी सुरू आहे. वेल डन अण्णा. चांगली बॅटिंग तो करतोय.
अगदी यंगस्टर आहे आणि प्रभावशाली कामगिरी गोलंदाजानं सध्या हा देखील क्रिकेटमधला एक तंत्र आहे बॅट्समनचा रिदम तोडण्याचा किंवा कदाचित त्याला रिदम सापडली नव्हती. 4 बॉल 9 रन. कोण जिंकणार मॅच? मीरा रोड की कासार वडवली. आता पलटवार केलाय कासार वडवली न बॉल हवे ते कॅच होणार का? यस टीप लायजेल. असं वाटलं की लास्ट मुमेंटला निसटलाय मग आता फायनली हा जेल झालाय आणि फलंदाज श्रीकांत शेट्टी परतलाय. समीकरण उरलाय. येणारे बॉल 3 करायचे धावा 9. ही मॅच ना अमीर दाफेदार या नावामागे फिरत होती. त्याचा प्रितेश जोशीनं टिपला झेल. हेलिकॉप्टर 6 झाला. मात्र 31 धावेचा संघर्ष या बॉलवरती थांबला. श्रीकांत शेट्टीचा विकेट डाऊन. कॅट टेलिकास्ट करतीये ती म्हणजेच टीम TCP लाईव्ह. त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. 54 ला विकेट गेलेत 5. अर्धा संघ गारद झालाय आणि न्यू बॅटर इंटर झालाय मैदानाच्या आत. तो म्हणजेच राहुल आणि समीकरण उरलंय. बॉल 3 धावा आवश्यक आहेत 9. जिंकून देणार फलंदाज की गोलंदाज जिंकवेल ही मॅच? टीम प्रिन्स 11 कासार वडवली या संघाला. त्या दोन्ही टीमसाठी फक्त इतकंच म्हणूया, आज हरलात म्हणून रडू नकोस तू, उगा चिंतेच्या घरात जाऊ नकोस तू. अरे पेटव पुन्हा मशाल तुझ्या त्या जिद्दीची. अरे सदैव तुला साथ आहे तुझ्या त्या चिकाटीची. अरे तुला शपथ आहे गड्या तुझ्या कष्टाळू प्रवृत्तीची. अरे हीच गड्या संधी हाय आज तुला अपयशातून सिकंदर होण्याची. तो सिकंदर इथनं कोण बनणार? फलंदाज की गोलंदाज? बॉलिंग ट्रॅक वरती या नितीन लेफ्ट आर्म बॉलर आहे. अगदी बॅटच्या रेंज मध्ये होता. प्रितेश जोशी आलाय. नाही सुटणार हा झेल. नाही सुटणार हा झेल. कारण अगदी एक विश्वसनीय तो खेळाडू आहे. आणि आता फसली टीम मीरा रोड अर्थातच रॉयल स्टनर अडचणीमध्ये. कारण समीकरण उरलंय. येणारे बॉल 2 आणि रन्स करायचे 9. जय हिंद जय महाराष्ट्र. गरज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे राहुल जाधव. द ग्रेट मराठा चषक 10वे एडिशन. या मुलानं याच मैदानात 6 षटकार ठोकले होते. त्यामुळे त्या आठवणी चालवल्या जातील. मात्र नितीन सारखा कडवा आव्हान आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. निशांत पाटील अपकमिंग यंगस्टर ऑफ भिवंडी समालोचन क्षेत्रातील त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. तर निशूला इन्व्हाइट करतो. या निशांत आमचे बंधुतुल्य मित्र आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका फसलाय आणि सामना देखील फसलाय टीम मीरा रोड साठी. कारण झाली एक कंप्लीट हॅट्रिक. तर एकदा टाळ्या व्हायलाच हव्या गोलंदाजासाठी. आणि कॅश प्राइज देखील आलाय 1000 रुपयाचं या स्पर्धेचे प्रणेते मोहनजी पाटील साहेबांकडनं आणि रणजित केने यांच्याकडनं देखील 1000. म्हणजे एनी टाइम मनी रणजित दादा केने आणि मोहनजी पाटील. स्कोररकडे ते प्राइस सबमिट आहे. मॅच फिनिश झाल्यानंतर प्लेयर्सनं कॅरी करा. 1 बॉल 9 रन. तर प्रवेशदादा देवळीकर, समीरदादा तांगडी आणि आमचे मित्र निशांत त्यांना देखील इन्व्हाइट करतोय. या आपण व्यासपीठावरती आयोजन समितीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल 9 धावा आणि हा चेंडू चालला निर्धाव. जिंकली मॅच फायनली. सोडलाय सुटकेचा निश्वास टीम प्रिन्स 11 कासार वडवली. कोणताही वेळ न घेता आयुब तुम्ही आधी टॉस साठी या. सेकंड करा. टीम रॉयल स्टनर्स अँड प्रिन्स 11 कासार वडवली आणि कॅप्टन यायचंय. या ठिकाणी 2 सामने सकाळच्या सत्रामध्ये जिंकणारी टीम आणि अगदी सकाळचा जो दुसरा सामना ज्या टीम्स मध्ये आपण पाहिला त्या टीम मध्ये पुन्हा एकदा हे बॅटल रंगेल.